दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाची लढत. पहिला मॅच साखळी पद्धतीची स्पर्धा आपण पाहतोय आजच्या सत्रामध्ये गाव टू गाव पद्धतीने अनंत बॅटमधून माफ करा खेळीशी बिलॉंग करणारा एक दर्जेदार गोलंदाज राजला आपण पाहतोय आयकॉन काढू म्हणून या संघातून. पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा आपण पाहत तर असंख्य बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा दानिश तांबे, वली रुमाने आणि फारुख तांबे आपण विनंती करतो आपण मंचावरती या. 3 चेंडूवरती 3 चौकार सनसनाटी सुरुवात हसनची आपण पाहतोय. आयकॉनिक गोलंदाज राजवरती आक्रमण पुन्हा एकदा स्टेप पाठवून खेळलेला फटका सलग 4 चेंडूवरती 4 धावा चौकारांचा चौकार. यस डीजे मी तर म्हणेन आयकॉनिक बॉलर खेळशी बिलॉंग करणारा इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, टॅप करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 ने वाढते 70 आडजोडणारी स्पर्धा, दिमागदार उद्घाटन, दिमागदार संघ आणि दर्जेदार खेळ याचा संघ म्हणून पाहतो या स्पर्धेच्या माध्यमाच्या पाटलावरती. आणखीन एक अवांतर धावसंख्या 18. हो 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 अप्पांच्या बॅटमधून जबरदस्त फटका खेळताना विनर्स खेळी संघाच्या माध्यमातून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या हा पॉईंटचा संबंध एकदा सेट करा. चेंडू धावसंख्या फलकावरती असेल 23 धावा. हो पुन्हा एकदा इथे बघा हसन ऑन फायर, हसन ऑन फायर पण बॅटिंग 4 षटकांची ह्या लढतीमध्ये चांगली सुरुवात आहे. आजच्या दिवसातील सर्वात आक्रमक सुरुवात आहे. पुन्हा एकदा फलंदाज बीट केलाय, यष्टीरक्षकाला बीट केला. सज्ज सोहम पाटकर राऊंड विकेटचा मार असेल हसनसाठी, आक्रमक हसनसाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका हसनच्या बॅट. 3 चेंडूवरती ह्या षटकात देखील 3 सलग चौकार आहेत. आयकॉनिक जे खेळाडू होता त्यांच्यावरती हल्ला बोल केलाय, आक्रमण केलंय. हो हो पुन्हा एकदा 4 चेंडूवरती 4 चौकार, चौकाराचा पाडा, चेंडू 4. बॅटिंग अप्रतिम आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट बॅटिंग म्हणावी लागेल. तर चेंडू बघा बॅटची कट घेऊन जातोय कव्हरच्या पट्ट्यात. चेंडू 20 धावा नक्कीच होतील यात शंका नाही. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तदनंतर पंच बाबू सुर्वे सांगतात इथे बघा हसन जो आक्रमक बॅटिंग करत होता क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलं. हसनच्या बॅटमधून 8 संघाने देखील एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं. बॅटांना सुरेख कामगिरी गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. संघाविरुद्ध तालीम असा हा षटक असणार आहे. इथे बघा इथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, बॅक टू बॅक धक्के पे धक्का, दुसरा धक्का परत साडिया आई सुकाई कापसाळ विरुद्ध इथे एजाज 9 स्टार टॉस साडिया 41 धावा. पहिल्या चेंडूवरती बाद केल्यानंतर आहे गोलंदाजी संघाची आपण पाहतो. राऊंड विकेटचा मारा, सिक्सचा फटका. पुन्हा एकदा पंचांच्या हात समांतर पॉट. धावा कशा येतात त्याला महत्वाने धावा येणं फार गरजेचं आहे. धावा म्हणजे क्रिकेट म्हणजे धावा आणि ज्या धावांसाठी आपण खेळतोय ते क्रिकेट. हॅट्रिक वेगळी पद्धतीची स्पर्धा गाव टू गाव पद्धतीने आजच्या सत्रामध्ये सामने खेळवले जात आहेत. 2 आयकॉन खेळाडू प्रत्येक संघामध्ये असतील. इथे मात्र लॉंगॉनच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. 8 चौकार मारले आणि 35 धावांच्या संघाने कुठेतरी आपला अनुभव सिद्ध करताना धावाला लगाम लावलाय, परंतु नाही ताली म्हणतोय मी सलामीचा फलंदाज. धावा फलकावरती असतील. यस पुन्हा एकदा पंचांना फिरावं लागते. 50 धावा आहेत. हे शक्यता आतापर्यंत 9 धावा आलेत. 2 फलंदाज बाद देखील गेले. हो 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 अप्पांचा बेफान फटका, चेंडू पुन्हा एकदा फरार. आणि पुन्हा एकदा अप्पांच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक दर्जेदार फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण बापू सुर्वे सांगतात का बॉस आपला निर्णय कळवा. 56 56 धावा फलकावरती. हो हो अतिशय खराब. आपण फलकावरती 4थं षटक चालू असताना धावसंख्या 57. त्या मागे खेळण्याचा प्रयत्न आहे. व्ही मध्ये मोठा खेळाडू खेळत नाही. बॅट चिकट घेऊन जातोय. इथं झेल या मॅचच्या दिशेने सुमित भाटकर गोलंदाजी मातवर. शुभम भाटकर राऊंड विकेटचा मारा आहे. डावखुरा बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. कैफ पटक्यावरती चांगली प्रॅक्टिस केलेली दिसते. मुरादपूरच्या खेळ आयोजक विनंती करतो तिथून जे क्रीडा रसिक आहेत त्यांना प्लीज बाजूला सरकवा. इथे किती वळवलं चेंडूला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. राऊंड विकेटचा मारा असेल. शेवटचं षटक आहे ज्याला हाणामारीचं षटक म्हणतात. फुलटॉस होता. इथे आणखीन एक फलंदाज बाद. या षटकात सुरेख गोलंदाजी आहे. आपलं राखीव खेळाडू पाठवा प्लीज. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा. हो हो काय षटक हाताळलाय. षटक क्रमांक 4. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली. पुन्हा एकदा शेवटच्या षटकात आता मात्र अंकुश लावलाय संधा. नंतर भाटकरने देखील सुरेख फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मिळते.
धावसंख्या 1 ने वाढती. संघटित स्थिती आपण पाहिलं तर एक्झॅक्टली 60-60 गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. नॉनस्ट्राईकला आपण पाहिलं सलीम. सुबैर चेंडूने सुरुवात केली, वाईट बॉलने सुरुवात केली. तिथे बघा रिव्हर्सचा फटका होता. नॉनस्ट्राईकला फेक होते, नॉनस्ट्राईकला फेक होते. पाहूया पंचांकडे जोरदार अपील आहे. सांगितलं बघा सलीम एक गडी बाद देगी अशी धावसंख्या. 55 त्याचा अर्थ कदाचित 61 धावा बिग टार्गेट सेट केलंय. माइलस्टोन गाठायचं आहे. त्याचा सुरेख फटका सुरेख क्षेत्ररक्षण बघा. बँक अकाउंट ओपन करणं फार गरजेचं आहे स्पर्धेमध्ये. साखळी पद्धतीची स्पर्धा आहे मित्रांनो. गोलंदाजीची आशू पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू एक्झरसाइज करत. नो चान्स चेंडू जातोय. आपण पुन्हा एकदा सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडू फरार, पुन्हा एकदा येतो जबरदस्त बॅक टू बॅक चौका. टू बॅक 2 टॅपचे सुरेख चौकार आपण पाहिले. अशा कामाची गरज आहे. इथे बघा चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा बॅटची राबून विकेट समाना. अत्यंत इथे मात्र साहिल रामुंड विकेट समारा. 21 धावा फलकावरती. पुन्हा एकदा 22 धावा. 22 पुन्हा एकदा इथे सन्मान खेळाडूंचा सत्कार. सो विनंती असेल अजिमभाई मुखलाणी, समीरभाई मुखलाणी. येस टायटल टी 24 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 धावांचा पाठलाग करताना सुरेख सुरुवात आहे. हो काय क्षेत्ररक्षण आहे, काय क्षेत्ररक्षण आहे. हो 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 अवैध झेपामुळे आपल्या संघासाठी 3 करतोय साहिल. त्याचा फटका आहे. लॉंगॉनच्या दिशेला सुंदर चेंडूला रोखलंय. कारण हे षटक 26 धावा फलकावरती आहेत. 15च्या सरासरी धावा करायच्या आहेत. आणि इथे बघा अखिलेश बॅक टू द पॅव्हलियन. साहिल कमबॅक करतोय. अखिलेश जबरदस्त बॅटिंग केली होती. ब्रेक केलं परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू जातो पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. जिनबोर्डच्या बॉल पर्यंत मॅच गेला होता. इथे पुन्हा एकदा क्लिक केले, मंडळाचा वापर केलाय. मिडॉनच्या पट्ट्यात षटक क्रमांक 2 देखील संपतोय. 2 नॉनस्ट्राईकला आपण पाहिलं तर शुभम हो इथे बघा काय वळवलं. चेंडूचा पाठलाग करताना 28 धावा फलकावरती आहेत. इथे बघा इथे बॅक टू बॅक 2 डॉट रोखून ठेवलाय. फटकेबाजी करू देत नाही. पुन्हा एकदा बॅकवरला जाऊन कव्हरच्या पट्ट्यात खेळून काढलंय. एकने फरक पडत नाही. धावसंख्या 1 ने वाटते. 29 धावा तिचं साठी भेटणे खेळलेला फटका. नॉनस्ट्राईकला चांगली फेक आहे. एक धाव मात्र मिळते. आतापर्यंत लागणार वाट 31 टू बीट अप्रतिम षटक आहे. सामन्याचं चित्र बदललंय. सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारे षटक ज्यांना म्हणतात, मॅच विनिंग षटक ज्यांना म्हणतात. परंतु इथे मात्र शेवटचे चेंडू होते. चेंडू फरार महत्वाचे षटक. 6 चेंडू 27 धावांची गरज. अफवान ज्याने बेफान बॅटिंग केली होती. इथे देखील गोलंदाजी होती. पहिला चेंडू होती सिंगल. समीकरण बदल परंतु काय घडणार का बिघडणार. सलीम ज्या सलीमने आक्रमक सुरुवात केली होती तोच सलीम मात्र थोडंसं स्ट्रगल करतोय. स्ट्रगल करत नाही तर बाद देखील होतो पद्धतीची आहे. आपण सामना किती धावाने जिंकलो किती धावाने हरलो नेट रंग फार महत्वाचा आहे. बघा मागच्या षटकात सुरुवात केलाय आणि 1 धाव मात्र दिली. 2 धावा दिले. सुंदर गोलंदाजी. पुणे चांगला फटका. कोणते धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. गडी बाद. आणखीन एक फलंदाज बाद. धक्के पे धक्का. त्याच्यात 9 स्टार संघ आपण टॉस जिंकले तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सामना संपलाय. आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज.